तकजी, निरंजनजी डावखरे, आमदार प्रतापजी सरनाईक, डॉक्टर उदय निरगुडकर, माननीय विलास ठुसे आणि डॉक्टर प्रदीप ढवळ या सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची आम्ही विनंती करतो। जनतृष्णा संपविण्यास सरिता वाहत राहते। जनतृष्णा संपविण्यास सरिता वाहत राहते। अंधार मिटवून प्रकाश पेरण्या दीप ज्योत जळत राहते। अंधार मिटवून प्रकाश पेरण्या दीप ज्योत जळत राहते। दीप पेटतो पसरता प्रकाश आजचा दिन खरच आहे खास। एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते। थोडासा का होईना पण अंधार दूर करते। साताऱ्यामधल्या एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आले आमचे बाबाई समोर बसलेले आहेत। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। अंधाराच्या आव्हानाला एवढी सुद्धा खूप असते। या ठिकाणी या भगिनींनी अतिशय प्रसन्न मुद्रेनं सगळ्या मान्यवरांचं औक्षवण आणि साहेबांचं औक्षवण केलेलं आहे। महाराष्ट्रातले आबालवृद्ध सध्या साहेबांकडे मोठ्या आशेने पाहत आहेत। ती खऱ्या अर्थानं आम्हाला जे अपेक्षित असणारं एक नेतृत्व होतं ते आज आम्हाला मिळालंय याचं समाधान कुठेतरी प्रत्येक घराघरामध्ये आहे। खरंच कृषी विभागासाठी सुद्धा त्यांच्या मनामध्ये अतिशय वेतन आयोग साहेबांनी मिळवून दिला ही आपल्या सगळ्यांसाठी ठाणेकरांसाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे। आणि म्हणूनच या सगळ्या कर्मचाऱ्यांनी एक खूप सुंदर बॅनर साहेबांसाठी तयार केलेला आहे। या ठिकाणी गौरव समितीचे अध्यक्ष आणि आनंद विश्व गुरुकुलचे यानंतर या ठिकाणी मंच त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार संपन्न करावा। मंडळी टाळ्या खरं अधिक दुप्पट व्हायला पाहिजे, कारण आपले लाडके मुख्यमंत्री आता प्रत्यक्ष ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते मंचावर उपस्थित आहेत। माननीय कॅबिनेट मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांचा आपण सन्मान करतोय। उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग त्यांच्याकडे होता याची आपल्याला कल्पना आहे। नुकतीच त्यांची मंचावर आमंत्रित करते। खरं तर वहिनींनी सुरुवातीपासूनच मंचावर बसावं अशी आमची इच्छा होती, पण त्यांनी सांगितलं की नाही मी पहिलेपासून मंचावर। ठिकाणी त्यांचा आपण सत्कार करणार आहोत। मी सर्व भगिनींना विनंती करते की औक्षवण करून वहिनींचा आज वहिनी खरं तर आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्यात आणि करण्याची विनंती मी सगळ्या भगिनींना करते। या ठिकाणी बाबा आमचे उपस्थित आहेत, संभाजी शिंदे। मी बाबांना विनंती करते की बाबा आपण सुद्धा मंचावर यायचंय। मी मोठा जनगौरव सत्कार आणि तेही मुख्यमंत्री म्हणून होताना बाबांसाठी आजचा दिवस हा खरोखर किती आनंदाचा असेल हे असाच या क्षणाचा आपण उल्लेख करू शकतो। आपल्या ठाण्याचे अनेक संस्थांशी जोडलेले विद्याधरजी ठाणेकर आणि त्यांच्या बरोबर प्रसाद हावळे यांनी अथक परिश्रम करून हा गौरव ग्रंथ तयार केलेला आहे। विद्याधरजी ठाणेकरांनी रात्रंदिवस या गौरव ग्रंथाच्या कामासाठी खूप मेहनत घेतली। डिंपल प्रकाशननी त्याला हातभार लावला आणि प्रसाद हावळे यांनी त्याच्या मागे जेवढे काही कष्ट करता येतील तेवढे कष्ट करत हा सुंदर गौरव ग्रंथ तयार झाला। किशोर नांदिवडेकर यांनी या सुंदर गौरव ग्रंथाचं मुखपृष्ठ तयार केलेलं आहे। भारत माता की, भारत माता की।
ठिकाणी मोरेदादांच्या हस्ते परमपूज्य गुरुमाऊली मोरेदादा यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार होतोय. मानपत्र, सन्मान चिन्ह. या सन्मान चिन्हाचं एक वैशिष्ट्य आहे, रिक्षा ते मंत्रालय, मुख्यमंत्री पद हा प्रवास शब्दांकराच्या सहाय्यानं अत्यंत समर्पित संकल्पित केलाय. सर जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्राध्यापक डॉक्टर गजानन शेपाळ यांनी आता जे सन्मान चिन्ह या ठिकाणी शेपाळ सर त्यांना देणार आहेत, ते अत्यंत आगळं वेगळं असं सन्मान चिन्ह आहे, जे आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही. जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टचे प्राध्यापक डॉक्टर गजानन शेपाळ यांच्या संकल्पनेतून हे सन्मान चिन्ह तयार झालेलं आहे. षटकोनी आकारात 6 रिक्षांमध्ये, षटकोनी आकारामध्ये 6 रिक्षांमध्ये हे सन्मान चिन्ह साकारण्यात आलं असून ठाणे शहर, जिल्ह्यातील विविध शहरं, गाव यांचा